नमस्कार, अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला गॅसचा वापर न करता ब्रेडची बर्फी बनवून दाखवणार आहे। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। इथे मी ब्रेड घेतलेले आहेत। पूर्ण एक पाकिट घेतलेलं आहे ब्रेडचं। साखर, बदाम, पिस्ता, विलायची, दूध पावडर, खोबरा खीस आणि दुधावरची साय। सुरुवातीला साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया। याच्यामध्ये विलायची टाकूया, ही फोडून टाकायची आहे आतले दाणेच, आणि याला मिक्सरवरती बारीक वाटून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने बारीक वाटलेलं आहे। आता ब्रेड कट करूया। ब्रेडचे हे बाजूचे जे काट आहेत हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। सर्व बाजूचे कट करून घेऊया आणि मधातलाच भाग घेऊया। हे बघा, असा पूर्ण कट करून घ्यायचा आहे। असेच सर्व करून घेऊया। हे बघा, पूर्ण करून झालेले आहेत। आणि हे बाजूचे जे काट आहेत याचं ब्रेड क्रम्ब करायला आपल्याला उपयोगी पडतील। हे बारीक करून घेऊया आणि याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने बारीक वाटून घेतलेलं आहे। आता याला एका भांड्यामध्ये काढून घेते आणि राहिलेलं ते परत मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते। हे बघा, हे सुद्धा बारीक वाटून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये खोबरा खीस आवडीनुसार, हे सर्व आवडीनुसार टाकायचे आहे। दूध पावडर आणि साखर याला मिक्स करून घेऊया। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त घेऊ शकता। याला मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये ही साय टाकूया। याला मिक्स करून घेते। याच्यामध्ये टाकून देते। ही 1 लिटर रोजची 1 दिवसाची साय आहे। याला मिक्स करून घेऊया। आपल्याला जर गरज जर पडली तरच दुधाचा हात घ्यायचा आहे, नाहीतर काहीच आवश्यकता नाही घेण्याची। हे बघा, मला आवश्यकता पडली नाही घेण्याची। मला छान असं चोळून घ्यायचं आहे। आणि असा याचा गोळा बनवायचा आहे। हे बघा, छान असा मऊ गोळा बनलेला आहे। आता याला तूप लावूया थोडंसं या डब्याला। सर्व बाजूला लावून घेऊया। आता याच्यामध्ये आपण थोडासा पिस्ता आणि बदाम टाकूया। सर्व बाजूला टाकून घेऊया। बदाम टाकते। आणि हा ब्रेडचा गोळा टाकायचा आहे याच्यावरती आणि सर्व बाजूला एकसारखं करून घेऊया। पूर्ण एकसारखं करून घ्यायचं आहे। हे बघा असं। आता या पॅचुल्याने याला एकसारखं चोपडं करून घेऊया। सर्व बाजूला दाबून द्यायचं आहे। हे बघा, पूर्णपणे असं चोपडं करून घेऊया याला। आता याच्यावरती पिस्ता टाकूया। सर्व बाजूला टाकूया। बदाम टाकूया। परत याला थोडंसं दाबूया। या पॅचुल्याने असं थोडंसं दाबल्यासारखं करायचं आहे, म्हणजे वरचे जे आपले पिस्ता आणि बदाम आहेत ते निघणार नाहीत।
हे बघा छान असं चिपकलेले आहेत. आता याला 3 तासासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवूया. हे बघा 3 तास झालेले आहेत. छान असं जसं पाहिजे तसं झालेलं आहे. याला कट करूया आणि तुम्हाला ज्या आकाराच्या वड्या हव्या आहेत त्या आकाराच्या वड्या तुम्ही बनवू शकता. या बाजूला सुद्धा कट करून घेऊया. छान अशा नरम वड्या आहेत. एक बाजूच्या काठाचं काढून घ्यायचं आहे अगोदर आणि सर्व वड्या मग नंतर काढायच्या आहेत आपल्याला. हे बघा आता सर्व काढून घेते. हे बघा अशा पद्धतीने ह्या वड्या झालेल्या आहेत. याच्यामध्ये ठेवते. एक मी तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते. हे बघा किती नरम आहे, बिलकुल पेड्यासारख्याच आहेत. हे बघा अशा पद्धतीने आपली ही ब्रेडची बर्फी जी आहे ती तयार झालेली आहे. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.